ही गाडी कुणाची असेल तिथल्या बाजूला काढायची का त्याच्या मागची गाडी फसलेली आहे. 85-58. खेळायला होते सुरुवात. एका बाजूला पाहिलं तर जानमान भाववाले तर दुसऱ्या बाजूला बंदरामारुती काल्हेर प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बंदरामारुती काल्हेर या संघाने पाहूया किती धावांची मजर मारली जाईल. जानमान भाववाले या संघाच्या माध्यमातून विजय केने स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर लेग साईड क्लिअर करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला राजन डी याच्या माध्यमातून. नाश्ता गेला पडतोय आपण मनोज. यावेळी चांगला फटका केलेला आहे ऑन साईडला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावावरती समाधान. एका धावेने स्वतःचा संघाचा इथं अकाउंट ओपन केले जाते. एका धावेने आपण पाहिले तर डावाला सुरुवात केली गेली आहे. विजय केने भावाले याच्या माध्यमातून खूप चांगला खेळाडू आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधता आला नाहीये, परंतु एक आत्मविश्वास देऊन जाणार हा फटका मनोज भोईर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती. पुढे चेंडू यावेळेस बॅटची कडा आणि यास मोठा फलंदाज बाद होतोय. विजय केने यावेळेस पाहायला गेलं तर मोठी इनिंग खेळला जाणारा हा खेळाडू मात्र स्वस्त्यामध्ये बाद होते. ही बंदरामारुती काल्हेर संघासाठी एक चांगली बाब आहे, कारण या खेळाडूकडे चांगली क्षमता होती आणि ते क्षमताला मात्र पूर्ण करता आलं नाही आहे. याला कारण एकच की गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये मोकळीकता दिली नाही आहे, त्यांच्या रडारमध्ये चेंडूला ठेवलं गेलं नाही आहे, थोडीशी उचली प्राप्त करून दिली. एक बाद 2 अशी अवस्था पाहतोय आपण जानमान भावाले संघाची. बिकट अवस्था पहिल्या ओव्हरमध्ये करून ठेवली आहे राजन डी याने. पाहूया यावेळेस लक्ष्मण येतो फलंदाजीसाठी. धावाला सावरावा लागेल, आवरावं लागेल. एका बाजूला मनोज आहे. पाहूया लक्ष्मण यावेळेस चेंडूला टर्न केलेला. क्या बात आहे. चेंडू गॅप मध्ये सीमा पार चौकार. 4 धाब्याने धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. अशाच धावांची गरज आहे, खास करून जहानमान भावाले संघाला. कारण आपण पाहिलं तर खूप चांगलं खेळ बंदरामारुती काल्हेर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मागील सामना आपण जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने विजय संपादन केलं होतं. इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगला चेंडू आता त्यांना पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. धावसंख्या 6 एक बाद अशी अवस्था पाहायला मिळते. गत वर्षाचा रनअप संघ आपल्याला पाहायला मिळते. मागील वर्षी फायनलमध्ये प्रवेश मिळाला होता बंदरामारुती काल्हेर संघाने आणि तिथनं जी खेळाला समाप्ती झाली होती, परंतु तिथनंच इथं सुरुवात करताना पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली खेळी पाहायला मिळाली.
वीर तानाजी दापोडे संघ आणि बंदरावरती काल्हेर ही फायनल आपल्याला पाहायला मिळाली होती डेल्टन या ग्राउंडवरती. अरे नवीन गोलंदाज हरेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. परंतु या हंगामाला सुरुवात झाली बंदरावरती काल्हेर संघाला कप लागायला खूप उशीर झाला आणि जिथून कप लागला गेला तिथून मात्र त्यांची कामगिरी आत्मविश्वासाने चांगली होत गेली. आणि आज या ठिकाणी सुद्धा आपण जर पाहिलं तर अतिशय आत्मविश्वासाने खेळी करताना पाहायला मिळते. पुढे चेंडू पाहूया. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर लोणार संघाला परास्त केलं होतं. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चेंडूला सोडून दिलं होतं, गॅदर करता आलं नाहीये. एक धाव पलून केलेली आहे आणि दुसरा वाईट बॉल आहे. म्हणजे अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 चालू आहे आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस सोडवला, मिसटाईम झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय पाहूया आणि यस अचूकरित्या झेल कलेक्ट केले गेले आहे आणि फलंदाज लक्ष्मण याची खेळी मात्र संपुष्टात येते. लक्ष्मणला असं काही करता आलं नाहीये की चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र मोठी इनिंग काही खेळता आली नाही आहे. नवीन फलंदाज कोण जातो हे पाहण्यासारखं राहील. नरेश जातोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मनोज यांना एक चेंडूचा सामना जरूर केलेला आहे परंतु स्ट्राईक का मिळाली नाही आहे. एक स्फोटक फलंदाज ज्यावेळेस आपल्या समोर असते तर त्या फलंदाजाला जास्तीत जास्त चान्स जास्तीत जास्त स्ट्राईक कशी दिली जाईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. प्रत्येक टीममध्ये हे सूत्र आणि समीकरण पाहायला मिळते परंतु इथं तसं काही चित्र घडत नाही आहे. जानमान भावाली संघाच्या माध्यमातून पाहूया. यावेळेस नरेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. नरेशकडे सुद्धा चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. त्यानंतर शिवाजी हा एक चांगला आहे, विनोद आहे, सोमनाथ आहे. धावा चांगल्या जमू शकतायत परंतु सुरुवात ज्यावेळेस तुमच्याकडे चांगली होते त्यावेळेस तुमचा येणारा काल चांगला होतोय. परंतु भावाले संघाची सुरुवात तशी काय चांगली झाली नाही. विजय केने हा स्वस्त्यामध्ये बाद झाले. पाहूया पुढील चेंडू यावेळेस सोडून दिलं. माहिती आहे की उजवी एसटी सोडून जाते पण आमच्याकडे बोलता त्याने वाईटची खून केली जाते. वाईटच्या रूपाने एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 9. अजून एक वाईट बॉल. आपण दमन दौऱ्याचा विचार केला तर एका षटकामध्ये 17 चेंडूंचा खेळ होताना पाहायला मिळालेला आहे. तो रेकॉर्ड अजून अबाधित आहे तर टोटल काही पाहण्यासारखं राहील. यस अजून एक आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळते. म्हणजे या ओव्हरमध्ये 4 व्हाईट बॉल हाताळले गेले आहेत आतापर्यंत आपण विचार करतोय. पुढील चेंडू अजून एक व्हाईट बॉल. आपण पाहिलं तर सरवलीपाडा या संघाचा खेळाडू भादवर संघाविरुद्ध खेळत असताना आपण पाहिलं साईनं त्यांनी सर्वात मोठं षटक हाताळलं होतं 17 चेंडूंचं. आतापर्यंत आपण पाहतोय की 5 व्हाईट बॉल टाकलेले आहेत. पुढील चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलेला पाहू शकता आपण. खाली रिझल्टमध्ये ढकलून दिलेला आहे. इथं हुशारीचं काम आपल्याला पाहायला मिळेल. नरेशनचं स्ट्राईक चेंज केलेली आहे. मनोजाकडे चांगली क्षमता आहे. ती क्षमता आज दाखवावी लागेल. आपण पाहतोय की मोठी मॅच आहे आणि मॅचमध्ये आपल्याला विजय संपादन करण्यासाठी मोठा धावफलक सजवावा लागेल. कारण इन्फॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळते काल्हेर. यावेळेस हलक्या हाताने खेळलेल्या पाहतोय पण कट केलेला आहे. एकच धाव घेतली जाते. चांगला आत्मविश्वासाने खेळला गेला आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला जातोय. घाई गडबड करताना पाहायला मिळत नाही. शांत चित्ताने खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पाहिली तर 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केले होत्या. इथं मात्र गॅप आहे. क्या बात आहे. मनोज है तो है लेकिन नरेश मात्र दाखवून देतोय की मी मारू शकतोय. स्वतःवरचा आत्मविश्वास जो आहे ना तो मात्र दाखवावा लागतोय. आणि आत्मविश्वासाचा वजीर जर तुमच्याकडे असेल तर नेहमी तुमच्याकडून चांगलं काम होतंय. सलग आपण पाहिलं तर 4 वाईट आपल्याला पाहायला मिळाले.
5 व्हाईट सलग पाहायला मिळाले. आणि या आपण पाहिलं तर भिवंडी 40+ क्रिकेट मंडळमध्ये सलग 9 चेंडू हाताळण्याचा विक्रम जो आहे तो विक्रम स्पोर्ट ओढूनवगर संघाचा आहे. बारक्या पाटील याच्या नावी आपण जो गोवा पणजी जो दौरा पाहिला होता त्या दौऱ्यामध्ये आणि इथं मात्र आपण पाहिलं तर या मॅचमध्ये हरेश याने बॅक टू बॅक 5 वाईट टाकले होते. धावसंख्या जर पाहिली धापलकापवरती तर 18 धावा. दुसरं षटक चालू आहे. खूप लांब लचक षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. पुढे चेंडू या वेळेस हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये 1 धाव घेतली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस चांगला फटका खेळला गेला आहे परंतु गॅप शोधता आले नाही आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहतोय धापलकावरती धावा लागल्या गेल्यात 20 या अंकावरती. वीस धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं समाप्त झालं. आपण पाहिलं तर खूप वाईट बॉलचा मारा गेला होता तरीही आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती खर्च केल्या गेल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय की सर्वाधिक वैयक्तिक धावा संदीप याच्या नावे आहे. 33 धावा आपण पाहिल्या तर 9 चेंडूंमध्ये त्या खेळून काढल्या होत्या. त्या अगोदर आपण पाहिलं तर कोण संघाकडून खेळत असताना दीपक यांनी 26 धावा सर्वाधिक केल्या होत्या. आणि बेस्ट बॉलिंगचा जर विचार केला हायस्ट स्कोरिंगचा तर मनोज यांनी 20 धावा खर्च केले होते आणि बालाराम यांनी 21 धावा. आजच्या दिवसातील हा लेखाजोखा मित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज मिथून येते. गोलंदाजी मार्कवरती पाहूया. राजन डी यांनी सुद्धा आपण जर पाहिलं तर 30 धावा केल्या होत्या आणि त्या विजय तिथं संपादित केलं होतं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मिथून येते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटची जणू काही कडा होती. यस बॅटची कडा होती. एक नामी संधी चालून आली होती मनोजसारख्या एक फलंदाजाला बाद करण्याची. म्हणजे आपण जर पाहिलं असतं तर मनोज जिथे बाद होतंय तर कुठेतरी आत्मविश्वास कमी झाला असता जानमान भावली संघाचा. परंतु लक फॅक्टर मनोजाच्या बाजूने. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. निर्धावचे होते सांगता. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस चांगला फटका आहे. गॅप आहे. नो डाऊट. चेंडू थांबणार नाही. जाईल सीमा पार. येईल दर्जेदार चौकार. ज्या फटक्याची अपेक्षा आहे आकांक्षा आहे जानमान भावाली संघाला ते फटके मात्र आपण पाहतोय की नरेश खेळतोय आणि मनोज याच्याकडून खूप आशा आहे परंतु त्याच्या बॅटमधून काही फटके लागत नाहीत. आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्वचे सर्व चेंडू खेळून काढल्यात अर्थात 4 आणि 4ही चेंडूवरती सिंगल धाव रोटेट झालेले आहे. म्हणजे नरेश याने आत्मविश्वास दाखवलेला आहे. मी करू शकतो. आय कॅन डूची वृत्ती इथं मात्र दर्शवत असताना फलंदाज. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा इथं मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धावची झाली सांगता. सीधी उंगली से अगर घी निकलता आहे तो काही तेडी करे. आपण पाहतोय सीध्या बॅटने रना बनतायत तर अल्टी पलटी खेळण्याचा काय उपयोग. निर्धावचे होते सांगता.
पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया. नरेश तयार होतोय. या वेळेस फटका फसला गेला आहे आणि यस नो डाऊट फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 25 लागली गेली आहे. या ओव्हरमध्ये चौकार लागला गेला तरीही आपण पाहतोय कमबॅक करताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवाजी येतोय. हातामध्ये बॅट नाही तर तलवार धरावी लागेल. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. या मॅचमध्ये रंगतदार स्थिती निर्माण करायची असेल तर गोलंदाजांना मात्र दाद द्यावी लागेल. दुसरं षटक खराब हाताला गेलं तरीही इथं मात्र आपण जर पाहिलं तर मिथुन यांनी कमबॅक करताना पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये राजन डी यांनी आपण पाहिलं तर एक गडी बाद करून 6 धावा खर्च केल्या होत्या. मोठे फटके लागले गेले नाहीत दुसऱ्या ओव्हरमध्ये, परंतु व्हाईट बॉल जास्त पाहायला मिळाले. इथं मात्र क्या बात आहे, अप्रतिम अलौकिक असा नेत्रदीपक चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. निर्धावची झाली सांगता आपण पाहिलं तर तिसरं षटक 5 धावांचं. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 25 लागली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येतो हे पाहण्यासारखं राहील. दोन्ही फलंदाज एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी यांच्या माध्यमातून खेळ चांगला पाहायला मिळतोय, परंतु मनोज यांची बॅट अजून उघारलेली नाही आहे. मॅनमधून जशी तलवार अजून बाहेर निघाली नाही आहे, कारण अजून एखादा मोठा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. अपेक्षा भरपूर आहेत. त्या अपेक्षेची पूर्तता करत असताना फलंदाजीमध्ये दमखम दाखवावा लागेल. दया भंडारे येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होत आहे. यावेळेस उडवलाय. व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द डे म्हटलं तर वागो ठरणार नाही. अप्रतिम ताकदवार फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार बिग हिट षटकार. हे षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 31 या अंकावरती लागली गेली आहे. आपण पाहिलं तर हीच अपेक्षा आहे जयहनुमान भावाली संघाला, आणि त्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी खूप वेळ जरूर घेतला गेला, परंतु पहिल्या चेंडूवरती लयबद्ध असा फटका पाहायला मिळतोय. दया भंडारी यास निश्चितच विचार करण्यास भाग पडेल यावेळेस, कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस तुम्हाला मोठा फटका लागला जातोय ना, त्यावेळेस गोलंदाजाला मात्र चिंतेचं वातावरण, चिंतेचं सावट तयार होतंय. परंतु झाले गेले ते विसरून योग्य ते दिशा सापडावी लागते, योग्य ती लाईन लेन हाताळावी लागते. तर ती हाताळली जाईल की अचूक टप्प्याचा अंदाज घेत अजून एक ताकदवार फटका पाहायला मिळेल हेही पाहण्यासारखं राहील. त्या भंडारी पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती सरसावते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला गेलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा चालू आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया. आणि एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, कारण सेकंड रन कंप्लीट करणं गरजेचं होतं. कारण स्ट्राईक आपल्याकडे राखायची असेल तर थोडंसं धाडस तर करावंच लागेल. जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली आणि संयम दाखवला. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 33 धावांवरती पोहोचलं गेलं आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. आपल्या कोठ्यातून हा चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल, काढलं जाईल, पाहूया की त्या चेंडूला फोडलं जाईल. यावेळेस ऑन साईडला खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय दुरून, चांगले क्षेत्ररक्षक होतंय आणि इथेही दुसऱ्या धावीची मागणी केलेली आहे आणि मागणी तसा पुरवठा. अजून 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल होते. धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 10 धावा जमा केलेल्या आहेत. कुठेतरी थोडासा दया भंडारी मागणा ठरत चाललेला आहे. कमबॅक करावा लागेल, अचूक टप्प्याचा अंदाज घ्यावा लागेल आणि मनोज यास मात्र उर्वरित 3 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके खेळून डावाला चांगला आकार द्यायला लागेल. पाहूया काय घडतंय. अंतिम षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पाहूया.
या वेळेस मात्र हवं तसं खेळाचा होता फटका, तो खेळता काही आलं नाही आहे. एकच धाव घेतली जाईल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 36 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागले गेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा तयार होते. या वेळेस ऑन साइडला 2 धावा बनल्या जातील का, परंतु नाकार दिलेला आहे. स्वतःवरती असलेला विश्वास दर्शवण्याची पुन्हा एकदा संधी मनोजाकडे आलेली आहे. शेवटचा अंतिम चेंडूची फेकी बाकी आहे. मोठा फटका येईल. एकेरी दुहेरी चौकार की षटकार की डॉट, काय घडेल पाहूया अंतिम चेंडूवरती. सरसावताई गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस यस काहीतरी चुकी होते आपल्या फॉलोथ्रूमध्ये. निश्चितच आपण जर पाहिलं तर काही चुकी होत असताना पाहायला मिळत असेल तर आपण एक पाऊल मागे या. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 37 लागली गेली आहे. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस मात्र अप्रतिम अप्रतिम चेंडूच्या हाताळणी, क्या बात आहे. यानंतर होणारा सामना जो आहे तो गावदेवी पूर्ण वर्षाचा चेरुबा कोण. दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. पूर्ण आणि कोण हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे संघनायक पूर्ण आणि कोण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 37 धावा. 38 धावांचं टार्गेट उभं केलेलं आहे पंधरामूर्ती काल्हेर या संघासमोर. येस आपण पाहिलं तर पंधरामूर्ती काल्हेर संघाचे कोच सन्माननीय आपण जर पाहिलं तर या सामन्याचं नाणेफेक करतील सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया या मॅचचं नाणेफेक. एका बाजूला आपण पाहतोय चेरोबा कोण तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. दोन्ही संघाने आपण पाहिलं तर एक एक सामना विजय संपादन, कोणगाव संघाने एक विजय संपादन केलेला आहे. पूर्ण संघाला अजून प्रतीक्षा आहे, पाहूया. तर चला लगेच भावाले संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्वस्त्यामध्ये विजय केने हा बाद झाल्यानंतर आपण पाहिलं धावफलक कुठेतरी अंकुशित पावलं गेलं. खास करून आपण पाहिलं तर मनोज यांनी 15 धावा जमा केल्या आणि नरेश यांनी ज्या 10 धावा जमा केल्या त्या कुठेतरी या स्कोअर कार्डमध्ये चांगल्या वाटत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिला ओव्हर खूप चांगला हाताळला होता, त्यानंतर कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली होती, परंतु बाकीच्या गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने कुठेतरी धावसंख्येला रोख लावलं गेलं, थांबवलं गेल्या, 37 धावा जमा केल्या गेल्या आणि
भिवंडी ग्रामीण 40+ च्या माध्यमातून आपण पाहू शकता दमन दौरा 2025 आपल्याला खेळ पाहायला मिळतोय। आज उद्घाटनी दिवस उद्घाटनी सामना आपल्याला पाहायला मिळाला होता कोणगाव वर्सेस गोरसई। त्या संघादरम्यान कोणगाव या संघाने बाजी मारली होती। त्यानंतर काल्हेर वर्सेस लोणार त्यामध्ये काल्हेर संघाने विजय संपादन केलं। त्यानंतर सारंगावने पूर्ण हा सामना पाहायला मिळाला। सारंगाव संघाने तिथे मात्र बाजी मारली होती आणि मागील सामना आपण पाहिला की कारिवली आणि देवरुंग याच्यामध्ये पाहायला मिळालं होतं। तिथे कारिवली संघाने विजय संपादन केलं। त्यानंतर राहणाल आणि गोरसई हा एक सामना पाहायला मिळाला। त्यामध्ये राहणाल संघाने बाजी मारली आणि आता चालू असलेला सामना काल्हेर वर्सेस भावाले ही बिग लढत मैदानाच्या आतमध्ये 35-37 धावा जमून 38 धावांचं लक्ष इथं ठेवलेलं आहे। काल्हेर संघाने एक सामना विजय संपादन केलेला आहे लीग मॅचमध्ये आपण पाहिलं तर आणि हा दुसरा सामना पाहायला मिळते। अडतीस धावांचं लक्ष घेऊन राजन डी आणि आपण पाहिलं तर योगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात झालेली आहे। पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल। इथं मात्र लवकरात लवकर संपवलं जाईल की शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतीक्षा वाट पाहावी लागेल कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे। कधी संपेल हे सांगू शकत नाही आहे। पुढील चेंडू पाहूया। यावेळेस चांगला फटका केलेला आहे चांगले क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतं। माहिती आहे खूप या विकेटची अहमियत आहे किंमत आहे त्या कारणास्तव पुढे काय घडेल याचा विचार न करता हा विकेट कसा मिळेल याच्यासाठी आपण पहिला डायरेक्ट थ्रो केला होता। परिणाम स्वरूप आपण पाहिलं तर हिट काय झालं नाही आहे परंतु एक धाव कंप्लीट जरूर झाली गेली। एका धावेने स्वतःचा आणि संघाचा आखाड ओपन केले गेला आहे। श्रीगणेश केलेला आहे राजन डी यांच्या माध्यमातून सलामी विजय संपादन केलेला आहे। दुसरी मॅच त्यांची आपल्याला पाहायला मिळते। भावाली संघाची पहिली मॅच आहे। पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया एकच धाव घेतली जाईल। एका धावेपेक्षा अधिक काही नाही आहे। एका धावेने धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते। आपण पाहिलं तर जानमान भावाली संघामध्ये एक सर्वात उत्कृष्ट खेळाडू अष्टपैलू म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे। क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो किंवा फलंदाजी याच्यामध्ये चांगली कामगिरी करत असताना इथं मात्र आपण पाहू शकता ट्रिपल अजित बोलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद। ज्या फलंदाजावरती खूप आशा आकांक्षा होती त्याने मात्र इथे निराश केलेलं आहे। याला एकच कारण की चांगल्या स्पॉटवरती हाताळलेला चेंडू पडल्यानंतर थोडंसं किंचित आतल्या बाजूने टर्न घेतला जातोय। परिणाम स्वरूप गती आणि त्या स्पिंगला भापता आलं नाही त्याचा अंदाज बांधता आला नाही आहे आणि चेंडू मात्र सरळ एस्टनवरती आदळतोय आणि फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात। एक गया तो दूसरा आया। राजन डी बोले तर डेंजरस राजन आर बोले तर रॉक। पाहूया रॉक प्रमाणे फलंदाजी होते का। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती एक चांगले षटक प्रस्थापित करत असताना पूर्णपणे मॅचवरती फोकस करून अचूक टप्प्याचा अंदाज घेत असताना गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। त्याला वेळ कमी खर्च करायचा आहे। पुढील चेंडू यावेळेस मात्र दिशा भडकली जाते। आपण पाहिलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता विजय केने यांचा राजन आरच्या समोर। इथं मात्र तो जास्तच बाहेर गेला पंचांनी वाईट बॉल घोषित केला गेले। एक अवंतर धावेने धावसंख्या 3 या अंकावरती पोहोचली जाते। पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे पाहूया लेग बायच्या स्वरूपाने धाव कंप्लीट केली गेली आहे। अपील जरूर केली होती परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी आहे ते हेरलं होतं पंचाने। परिणाम स्वरूप आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली आहे। 4 धावा धाव फलकावरती लागल्या। पुढील चेंडू यावेळेस टर्न केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावावरती समाधान। धावसंख्या 5 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये राजन डी मात्र सोस्त्यामध्ये बाद झालेला आहे। ज्या पद्धतीने विजय केने हा सोस्त्यामध्ये बाद झाला होता सुरुवात चांगली करून देतात दोन्ही फलंदाज
परंतु दोन्ही फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. एक सामना ट्विस्ट आणि रंगतदार पाहायला मिळेल का याची प्रतीक्षा निश्चित प्रेक्षकांना लागली गेली आहे. पुढील चेंडू इथेही आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताला जातोय. क्या बात आहे. निर्धावची झाली. एक धाव या चेंडूवरती गणली गेली आहे. आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त 6 धावा लागली गेली. 6 धावा. क्या बात आहे. इकॉनॉमिकल ओव्हर हाताळलेले आहे कारण माहिती आहे टार्गेट आपल्यासमोर कमी आहे तर आपण धावा किती खर्च केल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने फलंदाजीमध्ये मला काही जमलं नाही परंतु गोलंदाजी करत असताना एक चांगली ओव्हर हाताळेल. 6 धावा धावफलकावरती. अजूनही 32 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 32 धावा जवळजवळ 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील बंद्रा मारुती काल्हेर या संघाला. धावा तेवढ्याशा महाग नाहीत परंतु गोलंदाजी धार पाहता कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकतोय जर तुम्हाला एका दोन मोठे फटके जर लागले नाहीत आणि लवकरात लवकर जर आपण पाहिले तर विकेट प्रस्थापित केले गेले तर सामना कुठेतरी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. थोडं स्पीडअप करायचं आहे. घाई करायची आहे. वारंवार सूचना केली जाते. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. विजय. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. नरेश येतोय. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी तयार होतोय नरेश. पुढील चेंडू काय घडतंय पाहूया. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लक्ष्मण आणि इथे आपण पाहिले तर एक धाव घेतली जाते. ज्या पद्धतीने मगाशी म्हटल्याप्रमाणे सिंगल धाव इथं जमा करताना पाहायला मिळेल तर मोठा फटका आला नाही तर सामना कुठेतरी कठीण पाहायला मिळेल काल्हेर संघाला. प्रतीक्षा असेल निश्चित. पाहूया. हवेचा जोर सुद्धा खूप वाढला गेला आहे. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये जर फटका खेळला गेला तर हवेचा ओघ आहे त्या ओघामध्ये कधीतरी फायदा मिळू शकतो. पाहूया पुढील चेंडू. इथं ऑफ स्टंपवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न जास्तच बाहेर जातोय. पंच आमच्याकडे बोलतात. वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा इथेही पाहायला मिळतोय. आपण पाहिले तर पहिल्या इनिंगमध्ये 6 चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळले होते. हरेश या गोलंदाजाने. साईनाथ यांचा रेकॉर्ड आहे की 17 चेंडू हाताळण्याचा. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फलंदाज होतोय बाद. आता स्वतः संघ नायक येतोय फलंदाजीसाठी कारण आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेले आहेत. राजन डी. धावसंख्या आपण पाहिली तर कमी आहे. धावफलकावरती 9 अंकावरती स्थित आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. 38 धावांचं लक्ष असताना एक चांगली कमबॅक करत असताना गोलंदाजीमध्ये धार दाखवलेली आहे विजय आणि नरेश या गोलंदाजाने. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक व्हाईट बॉल आहे. 3 चेंडूंमध्ये 3 धावा आणि आपण पाहिलं तर विजयाने सुद्धा आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या. म्हणजे गोलंदाजी धार पाहायला मिळालेली आहे. या लयबद्ध गोलंदाजीचा धुवा उडवण्यासाठी तुम्हाला एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. अतिशय सेफ फटका. लोंगाने लोंगापच्या मध्ये चेंडू सीमा पार.
चौकार, ज्या फटक्याची नितांत गरज होती बंदरामारुती काल्हेर संघाला, आणि तो फटका मात्र अतिशय सेफली की तो या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये मानला जातोय. यस, आपण जर पाहिले तर दोघे बंधू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची कडा आहे आणि फसवेगिरी. चेंडू मात्र थांबत नाहीये. चेंडू चाललाय चाललाय चाललाय. अखेरकार पाहूया, अडवला गेला आहे, परंतु पाहूया काय आहे. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आपण पाहिले तर बंधूंची जोडी इंडियन टीममध्ये आपण जर पाहिलं तर पठाण बंधू, पांड्या बंधू, मार्क वा स्टीव्ह वा अशा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या जोड्या आपण पाहायला मिळत आहेत. आणि इथं जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ही बंधूंची जोडी पाहायला मिळते. गोरसेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर दयानंद केने, अनंत केने यांना आपण पाहतोय. जॉली स्पोर्ट कामतगर संघामध्ये व जर अरविंद, सचिन आणि विनोद यांना सुद्धा आपण पाहतोय. अशा भरपूर जोड्या आहेत बंधूंच्या. काय पुढे चेंडू इथं मात्र चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळते. अजूनही बंदरामारुती काल्हेर संघाने बंधूंची जोडी जर पाहायला मिळेल तर एक चप्पल क्षेत्ररक्षण म्हणून अरविंद याकडे पाहिलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं तर राजेनार आणि कामतगर संघाचं तर पूर्ण टीमच घरात आहे असं म्हटलं तर वागो ठरणार नाहीये. या ठिकाणी निर्धावची झाली सांगता. धावसंख्या पाहतोय आपण 16 या अंकावरती लागली गेली आहे. आता मात्र 22 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची आवश्यकता. सामन्यावरची पकड सोडली नाही आहे अजून जानमान भावाले संघाने. पॉकेटमध्ये मनी कमी आहे, परंतु खर्च करताना कुठेतरी कंजूसी करताना दिसतात गोलंदाज या ठिकाणी. चला स्पीडअप करा. भावाले संघ सहकार्य करायचं आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु सामन्यामध्ये अजूनही चिकाटीने संघर्ष करतोय, लढतोय, झुंजतोय जानमान भावाले संघ. लक्ष्मण येतोय. संघनायक कानमंत्र देतोय, बाबा आता तुझ्या हातामध्ये आहे सर्व काही. कारण तिसरा ओव्हर आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये सर्वात महत्त्वाचं षटक असतं. कारण शेवटच्या ओव्हरला किती धावांचं बॅलन्स शिल्लक राहील हे या ओव्हरमध्ये समजून येईल. मग फलंदाजी करत असताना जास्तीत धावा कशा या ओव्हरमध्ये येतील हेही पाहिलं जाईल. आणि गोलंदाजी करताना ज्या 2 ओव्हर हाताळल्या गेल्या त्याहून अधिक चांगले षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल याच्याकडे पाहिलं जातंय. तर या अनुषंगाने फलंदाजी सरस ठरते की गोलंदाजी पाहूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेला हा दमन दौरा आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षीचा आपण फायनलमध्ये प्रवेश मिळालेला संघ इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. जानमान भावाले संघासमोर बंदरामारुती काल्हेर. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 16. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. लक्ष्मण केने येतोय गोलंदाजी मार्कवरती. याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे या गोलंदाजाकडे. क्षमता खूप चांगली आहे, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, शंका नाही आहे, परंतु सिद्ध करावे लागेल कारण सातत्याला खूप महत्त्व असतं मित्र. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस कडक दे धडक. चेंडू सीमा पार. बिगिट षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर जो दबाव बनत चालला होता त्या दबावाला मात्र बाजूला सरत करत असताना या फटक्यातील खूप गरज होती. आणि तो फटका इथं मात्र आपण जर पाहिला तर विनायक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक याच्याकडे सुद्धा ॲबिलिटी क्षमता आहे. स्वतः संघ नायक आहे. सूत्र हाती घेतलेले पाहायला मिळत आहेत. आणि लक्ष्मणांना पहिल्याच चेंडूवरती चांद ताऱ्यांचं दर्शन घडवत असताना पुढील चेंडू पाहूया. यावेळेस अजून एक षटकार. गोळीच्या रफ्तारात हा चेंडू आपण पाहतो सीमा पार
होताना पाहायला मिळतंय. चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. दोन गोलंदाजाने कुठेतरी दबाव बनवला होता, परंतु या दोन चेंडूंमध्ये त्या दबावाला बाहेर सारताना पाहायला मिळाले. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 28 धावा, 28 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सरसावता गोलंदाजी बारा करते पाहूया. यावेळेला अजून एक बॅक टू बॅक 3 षटकार या स्पर्धेतील, अर्थात या ग्राउंडवरील पहिली षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात स्वतः संगनायक विनायक. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 34 धावा. या वेळेस खराब चेंडूची हात आली 1 2 का 4, परंतु इथं मिळत आहेत 5 पंजा, कारण हा चेंडू आपण पाहतोय नो बॉल आहे. सिक्सर 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 अँड 5 धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती. मॅच फिनिश. क्या बात आहे. ते सर्व चेंडू कलेक्ट करायचे आहेत. अंपायरचा बॉल देणं आहे.